नमस्कार मित्रांनो, शेअर बाजारात काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहे। कंपनीच्या प्रमोटर्सनी तब्बल 1500 कोटीचे शेअर्स खरेदी केले आहेत। कोणती आहे ही कंपनी आणि ती जिओ फायनान्स, बजाज फायनान्स, मुथूट फायनान्सला टक्कर देणार का? चला सविस्तर जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही सोपी गुंतवणूक या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या कंपनीचं नाव आहे पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड। कंपनीच्या प्रमोटर्सनी मोठ्या प्रमाणात शेअरची खरेदी केलेली आहे। याचाच अर्थ काय आहे की कंपनीच्या मालकाचा स्वतःच्या बिझनेसवरती मोठा विश्वास आहे। जवळपास 1500 कोटीची ही खरेदी झालेली आहे। ही एक छोटी गोष्ट नाही आहे। हे गुंतवणूकदारांसाठी एक पॉझिटिव्ह संकेत असू शकतं। मागच्या आठवड्यात ही बातमी आली की 1500 कोटी कंपनीचे प्रमोटर इन्व्हेस्ट करत आहेत। त्याच दिवशी कंपनीच्या शेअरनी 14% हाईक मारला आणि एकदम 1 वर्षातला जो हाय आहे कंपनीचा तो हाय कंपनीनं टच केला। आणि दुसरी काय गोष्ट आहे की कोणत्याही कंपनीचं जे शेअर होल्डिंग पॅटर्न असतो त्यामध्ये 4च गोष्टी असतात। पहिलं प्रमोटर, नंतर FIs आणि DIs आणि पब्लिक। याच्यात प्रमोटरने सुद्धा हिस्सेदारी आपली वाढवली। FIsने सुद्धा 9.9 वरून 10.76% गेली। DIs 12.46% गेले। म्हणजे FIs DIs हे खूप मोठं रिसर्च करतात, ॲनालिसिस करतात आणि त्यानंतरच आपले पैसे गुंतवतात। यांचं हे लॉंग टर्म व्हिजन असतं FIs आणि DIsचं। FIs DIsने जर कोणत्याही शेअरमध्ये हिस्सेदारी वाढवली तर बरेचसे असे गुंतवणूकदार असतात की ते आपली हिस्सेदारी त्याच्यामध्ये वाढवत असतात किंवा ते शेअर्स बाय करत असतात। तर जून 2025 मध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं तर 62.46% ही तुम्हाला हिस्सेदारी दिसेल। आता ही हिस्सेदारी तुम्हाला अपडेटेड होऊन काही वाढलेली दिसणार आहे। साधारणतः ही 63% वरती हिस्सेदारी जाणार आहे। तर हे चांगले पॉझिटिव्ह साईन आहेत की प्रमोटरने सुद्धा बाय केले आणि FIs DIs जे इन्स्टिट्यूशन असतात यांनी पण सुद्धा काही आपली हिस्सेदारी वाढवलेली आहे या शेअरमध्ये। पूनावाला फिनकॉर्प ही कंपनी जिओ फायनान्स, बजाज फायनान्स आणि मुथूट फायनान्स या तिन्ही कंपन्याला टक्कर देण्याची तयारी करत आहे। जिओ फायनान्स सुद्धा एक दमदार शेअर्स आहे। बजाज फायनान्स तर ज्या रिटेल लोन बिझनेस आहे त्याच्यामधील एक जायंटच आहे। मुथूट फायनान्स गोल्ड लोनमध्ये एक किंग आहे। या तिन्ही बिझनेसमध्ये पूनावाला फिनकॉर्प एंट्री करत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सुरुवात करत आहे। तर याच्यामध्ये काय होऊ शकतं की कंपनी बिझनेस वाढवत आहे, प्रमोटर पण शेअर्स खरेदी करत आहे। म्हणजे हा स्टॉक चांगला आहे का? तर प्रमोटर खरेदी करतात म्हणजे स्टॉकमध्ये खूप अपसाईड तर मिळणार आहे, पण डिमांड वाढली की कंपनीच्या शेअरची किंमत पण वाढणार आहे। आणि तुम्ही कधी पण ब्लाइंड इन्व्हेस्टमेंट करणं हे धोकादायक ठरू शकतं। म्हणून तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस केलं पाहिजे, कंपनीवरती प्रॉपर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यानंतरच आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती केली पाहिजे। जर ही कंपनी खरंच जिओ फायनान्स, बजाज फायनान्स आणि मुथूट फायनान्सला टक्कर देणार तर मार्केट शेअरमध्ये मोठे बदल तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजेच काय की डिजिटल फायनान्स प्लॅटफॉर्म जो आहे कंपनीचा याच्यावरती पण कंपनी खूप ॲग्रेसिव्ह अशा प्रकारचं काम करत आहे आणि कंपनी सगळ्या क्षेत्रामध्ये ॲग्रेसिव्ह एक्सपान्शन करत आहे। कंपनीनं जो कन्स्ट्रक्शन कमर्शियल व्हेकलचा जो बिझनेस होतो त्यामध्ये पण फायनान्समध्ये पदार्पण केलेलं आहे। कंपनीनं रिटेल बिझनेस जो आहे बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व त्या क्षेत्रामध्ये पण रिटेल लोन जसं की मोबाईल, 2 व्हीलर अनेक प्रकारचे जे गुड्स असतात त्यामध्ये पण कंपनीनं फायनान्स देण्याचं काम आता चालू केलेलं आहे। आणि तिसरं जी महत्त्वाची गोष्ट आहे, कंपनीनं जवळपास ते गोल्ड लोन देण्यासाठी त्यांच्या भारतभरामध्ये 400 ब्रँचेस खोलण्याचं लक्ष ठरवलेलं आहे। म्हणजे भारतामध्ये ते 400 ब्रँचेस खोलणार आहेत कशासाठी? गोल्ड लोन लोकांना ऑफर करण्यासाठी। गोल्ड लोनमध्ये खूप सारं कंपन्यांना मार्जिन राहतं आणि कॉम्पिटिशन कमी आहे। बंधन बँक, मुथूट फायनान्स एक 2-3 नावं सोडले तर गोल्ड लोनमध्ये खूप अशी स्पर्धा जास्त नाही आहे। तर मग हे पण एक त्यांना एक पॉझिटिव्ह मार्केट गोल्ड लोनसाठीच आहे। 400 ब्रँचेस ते भारतभर ओपन करणार आहे। यातून कंपनीला खूप असा मोठा रेव्हेन्यू भविष्यामध्ये जनरेट होऊ शकतो। मित्रांनो, प्रमोटरची 1500 कोटीची खरेदी हे मोठा एक संकेत आहे, पण या कंपनीकडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? ही कंपनी खरंच जिओ फायनान्स, बजाज फायनान्स आणि मुथूट फायनान्स यांना टक्कर देईल का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। धन्यवाद।